पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मंगलाचरणाचे 2 श्लोक आहे, मी पुढे म्हणतो, नंतर तुम्ही मागे म्हणा, नंतर उद्यापासून बरोबर. श्री गुरु चरणद्वंद्वं नमो व्यासमुखान्मुनि विघ्नहर्तॄन् गणेशादि पंडितांश्च विमत्सरान् नत्वात् शंकराचार्य मुख्यान् सर्वान् गरीयसः ग्रंथं तत्त्वानुसन्धानम् वर्णयामि यथामति. तर पहिले 4 पानं सोडून द्या. पृष्ठ क्रमांक प्रस्तावनेची प्रस्तावना सगळी लेवल पाठीमागं सापडलं. 4 झाल्यानंतर पुढचं ते श्री गणेशाय नमः सुरुवातीला सापडलं. त्याच्या पाठीमागं पान नंबर पुन्हा 1 सुरू झालंय. तर श्री गणेशाय नमः सापडलं सर्वांना. त्याच्यावर लिहा त्या कोऱ्या जागेत अथ तत्वानुसंधान ग्रंथारंभ लिहा. तिथून चालू होत आहे ग्रंथ. मागची जी आहे ती प्रस्तावना आहे. अथ तत्वानुसंधान ग्रंथारंभ. ठीक. थोडी जागा सोडून प्रथम परिच्छेद झालं. बस आता बघा खाली तिथं ओम श्री गणेशाय नमः, श्री काशी विश्वेश्वराभ्याम नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री शंकराचार्येभ्यो नमः. अथ तत्वानुसंधान ग्रंथारंभ. श्लोक ते पुढचे 2 श्लोक आता आपण वाचले. श्री गुरोश्चरण द्वंद्वम सापडलं. इथून ग्रंथाला आरंभ होत आहे. चला, आज आपण नवीन ग्रंथाला आरंभ करत आहोत. ग्रंथाचं नाव आहे तत्वानुसंधान. ठीक आहे जी. या ग्रंथाचे लेखक स्वामी चिद्घनानंद आहेत. तसं पाहिलं तर हा प्राकृत मध्ये ग्रंथ आहे. हिंदी लोकांची बोली भाषा प्राकृत मध्ये ग्रंथ आहे. याही पूर्वी जुना एक ग्रंथ आहे. स्वयंप्रकाश मुनींचे शिष्य
ते होऊन गेले. त्यांचं नाव आहे माधवानंद मुनी किंवा महादेव सरस्वती उर्फ नाव माधवानंद मुनी किंवा महादेव सरस्वती. त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचं नाव देखील तत्वानुसंधान आहे. ठीक आहे. स्वयंप्रकाश मुनींचे शिष्य माधवानंद मुनी किंवा महादेव सरस्वती असं त्यांचं नाव. त्यांनी लिहिलेल्या संस्कृतमध्ये ग्रंथ आहे तत्वानुसंधान. त्या ग्रंथावर त्यांचीच टीका आहे संस्कृतमधून अद्वैत कौस्तुभ. ठीक आहे. मग त्या अद्वैत कौस्तुभ टीकेच्या आणि मूळ ग्रंथाच्या आधारे हिंदीमध्ये ग्रंथ लिहिला गेला. स्वामी चिद्घनानंद मुनी यांनी लिहिला. त्याही ग्रंथाचं नाव आहे तत्वानुसंधान, जो आज आपल्या समोर आहे. पण याचा अर्थ असाही नाही की त्या मूळ तत्वानुसंधान ग्रंथ आणि त्याच्यावर असणारी अद्वैत कौस्तुभ नावाची टीका, त्या टीकेचा आणि ग्रंथाचा अनुवाद म्हणजे हा ग्रंथ आहे असं मात्र नाही. तर हा ग्रंथ एक स्वतंत्रच आहे, फक्त आधार घेतलेला आहे त्या मूळ ग्रंथाचा. तर या ग्रंथाचे लेखन चिद्घनानंद मुनी आहे. तर मुमुक्षूंच्या कल्याणाकरिता प्राकृतमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. तसे त्यांचे अनेक ग्रंथ आहेत. आपल्याला माहिती असलेल्यापैकी श्रीमद भगवत गीतेवर एक गूढार्थ दीपिका नावाची टीका लिहिली आहे त्यांनी हिंदीमधूनच चिद्घनानंद मुनींनी. आपल्याकडे एक जुनी प्रत, काही पानं फाटले आहे तिचे, नवीन भेटते की नाही माहीत नाही. आणखीन एक न्याय प्रकाश ग्रंथ आहे. अतिशय अद्भुत ग्रंथ आहे न्यायशास्त्र कळून घेण्याकरिता. आणि आपल्या समोर वेदांताचा ग्रंथ आहे तत्वानुसंधान. तर चिद्घनानंदजी मुनी या ग्रंथाचे लेखक, त्यांच्या बाबतीतली विशेष माहिती, चरित्र भाग तो आपल्या समोर नाही आहे, उपलब्ध होऊ शकला नाही, कुठंच उपलब्ध नाही जवळजवळ. त्यांच्या जुन्या काही ग्रंथांमध्ये असेल तर माहीत नाही. तर चिद्घनानंद मुनी त्यांनी संन्यास घेतल्यानंतरचं त्यांचं नाव स्वामी सच्चिदानंद सरस्वती असं झालं होतं. अगोदरचं नाव चिद्घनानंद, नंतर सच्चिदानंद सरस्वती असं आहे. असो, तर मुमुक्षूंना मोक्ष प्राप्त व्हावा आणि त्या मोक्षाचं साधनभूत जे ज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, ते येन केन प्रकारे प्रत्येक मुमुक्षुला प्राप्त व्हावं ज्ञान. कारण की साधन प्राप्त झाल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. साध्य आहे मोक्ष, त्याचं साधन आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि 4 पुरुषार्थामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थामध्ये सर्वात श्रेष्ठ असा पुरुषार्थ आहे तो म्हणजे मोक्ष. कारण बाकीचे 3 जे पुरुषार्थ आहे ते नाही प्राप्त झाले तरी हरकत नाही, कारण ते विनाशी आहे, नाशवान आहे. पण चतुर्थ पुरुषार्थ जो मोक्ष, तो एकदा की प्राप्त झाला की बस प्राप्तच झाला. पुन्हा जन्ममरण रूप संसाराला प्राप्त व्हावं लागत नाही. श्रुती सांगते न स पुनरावर्तते. ज्याला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते वह तो मनुष्य पुन्हा संसार रूप आवृत्तीला प्राप्त होत नाही. गीतेत देखील तेच सांगितलं, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ठीक आहे. ब्रह्मसूत्रात सुद्धा तसा उल्लेख आहे. अनावृत्ती ही शब्दात इत्यादी सूत्रामध्ये सांगितलेला आहे. अर्थात चतुर्थ पुरुषार्थ मोक्ष तो आपल्याला प्राप्त झालाच पाहिजे. नवे मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिताच आपल्याला हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि तो मोक्ष तर ज्ञानाने प्राप्त होतो, कारण श्रुती सांगते ज्ञानात एव तु कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. आहे की नाही. तमेव विदित्वा, त्या परमात्मा स्वरूपाला जाणला असता अतिमृत्युमेती, मृत्यूचं उल्लंघन करून मनुष्य जातो, अर्थात मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. ज्ञानाला सोडून दुसरा कोणता मार्गच नाही आहे मोक्ष प्राप्तीसाठी. नान्य पंथा विद्यते अयनाय. अयनाय मोक्षाय, अन्य दुसरा मार्गच नाही आहे.
आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता वेदांताचं चिंतन केलं पाहिजे. वेदांत म्हणजे उपनिषद ग्रंथ, ब्रह्मसूत्रादी ग्रंथ, ते तर संस्कृतमध्ये आहे. आणि संस्कृत सर्वांनाच कळतं असातला भाग नाही आहे. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनाही मोक्षाला कारणीभूत असणारं ज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त व्हावं. आणि ते तर श्रवणाने प्राप्त होतं, ग्रंथ चिंतनाने प्राप्त होतं. अशा लोकांकरिता की ज्यांना संस्कृत येत नाही, मोक्षाची तर इच्छा आहे, त्यांनाही ज्ञान व्हावं याकरिता अनेक असे ऋषीमुनींनी प्राकृतमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत. जसं विचारसागर, वृत्तीप्रभाकर, पंडित निश्चलदासजींनी लिहिलेले आहे. त्याप्रमाणे चिद्गणानंद मुनी यांनी मुमुक्षुवर दया करून हा ग्रंथ लिहिला आहे की ज्याचं नाव आहे तत्वानुसंधान. तत्व म्हणजे जीव ब्रह्माची एकता, अनुसंधान म्हणजे स्मरण. जीव ब्रह्माची एकता रूप जे तत्व येणार आहे सर्व तुम्हाला ग्रंथातच. तर जीव ब्रह्माची एकता रूप जे तत्व आहे त्या तत्वाचं अनुसंधान ज्याच्या चिंतनाने होणार आहे असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून या ग्रंथाला देखील नाव दिल्या गेलं काय? तत्वानुसंधान. ठीक आहे. तर या ग्रंथाला आज आपण आरंभ करत आहोत. तर आरंभी 2 श्लोक दिलेले आहेत, ते मंगलाचरणाचे श्लोक आहेत. त्याचं उच्चारण आपण केलं आहे आत्ताच. ते दोन्ही श्लोक पाठ करा म्हणजे रोजच्या रोज आपल्याला त्याचं उच्चारण करता येईल. तर त्या श्लोकाचा विचार करूया. बघा, श्री गुरो हो पदच्छेद अगोदर पदच्छेद म्हणजे वेगवेगळे पद केल्या जातात. नंतर त्या पदाचा अन्वय सांगितला जातो. ज्या पद्धतीने अन्वय सांगत असतो मी त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर नंबर टाकायचे असतात, म्हणजे नंतर पण तुम्हाला अन्वय लावायला सोपं जातं. तर अगोदर पदच्छेद. श्री गुरो हो चरण द्वंद्वम नुमः व्यास मुखान मुनीन विघ्नहर्तॄन् गणेशादीन पंडितान च विमत्सरान. सापडला नाही अजून? आता अन्वय पहा प्रथम श्लोकाचा. श्री गुरो हो चरण द्वंद्वम. पुढे व्यास मुखान मुनीन, व्यासमुखान मुनीन विघ्नहर्तॄन् गणेशादीन, विघ्नहर्तॄन् गणेशादीन च विमत्सरान पंडितान, विमत्सरान पंडितान नुमः. ठीक आहे. चला, या ग्रंथामध्ये 4 प्रकरण आहेत. त्याला नाव दिलंय परिच्छेद. म्हणून वर तुम्हाला लिहायला लावलं प्रथम परिच्छेद, बरोबर. नंतर द्वितीय परिच्छेद, तृतीय परिच्छेद, चतुर्थ परिच्छेद असे 4 परिच्छेद आहेत. ठीक आहे. तर मंगलाचरणामध्ये म्हणत आहे श्री गुरो चरण द्वंद्वम. श्री गुरूंचे चरण, द्वंद्व मतलब दोन्ही चरण, दोन्ही पाय, त्यांना मी नमस्कार करतो. तर नुमहचा अन्वय प्रत्येकाबरोबर आहे. तर श्री गुरु हो चरण द्वंद्वम नुमः. श्री गुरूंच्या दोन्ही चरणांना मी नमस्कार करतो. एक. पुन्हा व्यासमुखान मुनीन नुमः. मुखान शब्दाचा अर्थ आहे प्रमुखान. व्यास महाराज आहेत प्रमुख, ज्यांच्यामध्ये असे असणारे बाकीचे सर्व मुनी, ऋषी मुनी लोक, त्यांनाही मी नमस्कार करतो. व्यास मुखान मुनीन. लागलं? मुखांचा अर्थ आहे प्रमुखान. पुढे आणखीन विघ्नहर्तॄन् गणेशादीन. विघ्नाचं हरण करणारे, विघ्न प्रतिबंध आहे की नाही, त्याचं हरण करणारे, नाश करणारे असे असणारे श्री गणपती बाप्पा, गणेश महाराज, त्यांनाही मी नमस्कार करत आहे. च आणखीन काय हो? तर विमत्सरान पंडितान. मत्सर रहित जे पंडित लोक आहेत त्यांनाही मी नमस्कार करतो.
असा अर्थ झाला पहिल्या श्लोकाचा. ठीक आहे. आता दुसरा श्लोक वाचूया आपण. अगोदर त्याचा पदच्छेद उच्चारण झालेला आहे. तर पदच्छेद पहा. नत्वा अथ शंकराचार्य मुख्यान सर्वान गरीयसः ग्रंथम तत्वानुसंधानम वर्णयामी यथामती. अन्वय पहा. अथ शंकराचार्य मुख्यान सर्वान गरीयसः नत्वा. खालच्या ओळीत तत्वानुसंधानम ग्रंथम यथामती वर्णयामी. यथामती वर्णयामी. ठीक आहे. बघा आता अथ म्हणजे गुरूंना व्यासादिकांना गणेशादिकांना नमस्कार केल्यानंतर शंकराचार्य मुख्यान. शंकराचार्य आहेत मुख्य, ज्यांच्यामध्ये असे असणारे सर्व महात्मा लोक संत लोक. तर शंकराचार्य मुख्यान सर्वान गरीयस. गरीयस म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठान, सर्व श्रेष्ठ असणाऱ्या या संत पुरुषांना नत्वा नमस्कार करून ग्रंथकार म्हणतात की तत्वानुसंधानम ग्रंथम. तत्वानुसंधान नावाचा हा ग्रंथ यथामती वर्णयामी. यथामती म्हणजे माझ्या बुद्धीनुसार मी या ग्रंथाचं वर्णन करत आहे. ठीक आहे. असं ग्रंथाचे लेखक चिद्घनानंद स्वामी बोलतायत, म्हणतायत. झालं. आता या श्लोकांचा अन्वय अर्थ झाला, परंतु ग्रंथकाराने स्वतः देखील या श्लोकांचा अर्थ दिलेला आहे. या ग्रंथाची विशेष शैली आहे की जिथं जिथं प्रमाण म्हणून श्रुती स्मृती वेदाचं प्रमाण देतील तिथं तिथं त्या त्या प्रमाणाचा अर्थ सुद्धा त्यांनी दिलेला आहेच. ठीक आहे. आता पहा खाली. श्री गुरुदेवों के दोनों चरणों को. हे पहिल्या पादाची व्याख्या. श्री गुरु चरण द्वंद्व मालत ना. हा. तर श्री गुरुदेवों के, श्री गुरुदेवांचे जे दोन चरण, त्या दोन चरणांना तथा त्याचप्रमाणे श्री व्यास भगवान ते आदि लेखी वशिष्ठ सनकादिक सर्व मुनियों को. ठीक आहे. तथा म्हणजे त्याचप्रमाणे श्री व्यास भगवान, व्यास महाराज, वेदव्यास आहे की नाही. वेदव्यास फार महान व्यक्तिमत्व, भगवंताचेच अवतार. जर व्यासोच्चिष्टम जगत्त्रयम असं म्हटलं आहे. हे समस्त जगत व्यासाचं उष्ट आहे. म्हणजे काय, व्यासाने जे वाङ्मय लिहिलेलं आहे त्यालाच अनुसरणार आहे. व्यासांचं वाङ्मय जर वजा केलं तर बाकीच्यांचं वाङ्मय झिरो आहे की नाही. किंवा आपल्या भारतीय संस्कृतीतून व्यास बाजूला केले तर काही राहत नाही खाली. म्हणून व्यासांचे फार खूप उपकार आहे आपल्यावर. ठीक आहे. तर म्हणतात की व्यास भगवान ते आधी लेखे, म्हणजे व्यास भगवंतापासून, व्यासापासून तो तिथून पुढे सर्व जेवढी काय ऋषीमुनी असतील आतापर्यंतचे सुद्धा, तर मध्ये कोण, वशिष्ठ आहे नाही. तर व्यास मुनी इत्यादिक, त्याचप्रमाणे वशिष्ठ मुनी, सनकादिक, सनक सनंदन इत्यादी ब्रह्मज्ञानी महात्मा लोक, सनकादिक सर्व मुनियों, सर्व मुनींना, तथा त्याचप्रमाणे विघ्नों के नष्ट करण्याहारे, विघ्नांचा नाश करणारे कोण, श्री गणेश ते आदिलेके, श्री गणपती बाप्पा. श्लोकात आलाय ना, विघ्नहर्तृन गणेशाधीन, आदि शब्द आलाय बघा. तर गणपती तर नाव उल्लेख आहेच आहे. आदि शब्दाने कोण घ्यायचे तर दिलाय इथं खाली अर्थामध्ये. तथा विघ्नों के नष्ट करण्याहारे श्री गणेश ते आदिलेके श्री महादेव, महादेव भगवान, विष्णु भगवान, ब्रह्मा, सूर्य, देवी इत्यादी
सर्व देवताओकू म्हणजे सर्व देवतेंना मी नमस्कार करतो, हा अर्थ आहे. तथा त्याचप्रमाणे पहिल्या श्लोकाचा शेवटचा भाग च विमत्सरान पंडितान असा अर्थ ना, ते सांगत आहे आता. तथा त्याचप्रमाणे मत्सराधिक सर्व दोषोते रहित आहे की नाही, द्वेष, मत्सर, क्रोध, मत्सर इत्यादी सर्व दोषांनी रहित असे जे पंडित लोक, पंडित जनों को मैं नमस्कार करूं, पंडित लोकांना देखील मी काय करत आहे, नमस्कार करत आहे. हा पहिल्या श्लोकाचा अर्थ झाला. आता पुढे, आता तिथे किंवा शब्द आहे ना, तुमच्या पुस्तकात काय छापलं आहे, किंवा. किंवा कट करायचं, तिथे लिहायचं और. आता पहा, और महादेव का अवतार रूप जो श्री शंकराचार्य है, आद्य जगद्गुरु शंकराचार्य जी महाराज है ना, साक्षात शंकराचा अवतार आहे. शंकरम शंकराचार्यम असं म्हटलंय की नाही. तर महादेवाचा अवतार रूप जो श्री शंकराचार्य आहे की नाही, त्यासाठी प्रमाण पण आहेत पुराणांमध्ये की महादेवाचा अवतार कसे कसे आहे म्हणून प्रस्तावनेत दिलाय, तुम्ही वाचू शकता. महादेव का अवतार रूप जो श्री शंकराचार्य, शंकराचार्यजी महाराज आहेत, तिसते आदि लेके म्हणजे त्यांच्यापासून ते जितने तीनों के शिष्य प्रशिष्य अधिक संप्रदाय विषय स्थित आहे की नाही. जितने म्हणजे जेवढे, तीनों के त्यांचे शंकराचार्य महाराजांचे शिष्य, प्रशिष्य म्हणजे शिष्यांचे शिष्य, तर शिष्य प्रशिष्य अधिक संप्रदाय विषय संप्रदायामध्ये स्थित आहेत. उदाहरण श्री सुरेश्वराचार्य महाराज शंकराचार्य महाराजांचे शिष्य आहेत. श्री पद्मापादाचार्य महाराज, ठीक आहे, श्री तोटकाचार्य महाराज, श्री हस्तामलकाचार्य महाराज, श्री सर्वज्ञ महामुनी आहे की नाही, सर्वज्ञ महामुनी कोण, चित्सुकाचार्य महाराज की ज्यांनी चित्सुकी लिहिली आहे, ठीक आहे, इत्यादिक वृद्ध महात्मा आहे की नाही, पुराणे महात्मा, जुने महात्मा लोक, श्रेष्ठ महात्मा लोक, त्यांनाही मी नमस्कार करतो असं बोलायचं आहे त्यांना. वृद्ध महात्मा है तीन सर्वों नमस्कार करीके नत्वा, त्या सर्वांना मी नमस्कार करून, नमस्कार करीके मैं इस, चिदगणानंद स्वामी बोलत आहे, मैं इस प्राकृत तत्वानुसंधान नामा ग्रंथ को यथामती वर्णन करूं. या सर्वांना नमस्कार करून मी प्राकृत असा, प्राकृत म्हणजे काय, प्राकृत भाषा, लोकांची बोली भाषा, संस्कृत भिन्न भाषा, तर प्राकृत अशा भाषेमध्ये असणारा जो ग्रंथ तत्वानुसंधान, ठीक आहे, तर प्राकृत तत्वानुसंधान नामा ग्रंथकू, तत्वानुसंधान हे आहे नाव ज्याचं, नामा हे आहे नाव ज्याचं असा ग्रंथ, त्या ग्रंथाला यथामती, ग्रंथकू यथामती वर्णन करू, त्या ग्रंथाचं यथामती, यथामती म्हणजे माझ्या बुद्धीनुसार मी काय करत आहे, वर्णन करत आहे, वर्णन करू इति. लागलं, हा झाला या दोन श्लोकांचा अर्थ झाला, सरळ आहे, बरोबर. आता पुढे, अब संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथ के कर्ता श्री महादेव सरस्वती ने ता ग्रंथ की निर्विघ्न समाप्ति वास्ते जो मंगल कर्या है ताकू इहा लिखे है. सापडली ओळ, पंक्ती पहा. अब म्हणजे आता, संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथ के करता, जसं सांगितलं मी तुम्हाला की हा ग्रंथ जो आपल्या समोर आहे हा प्राकृत आहे, पण याच्याही अगोदरचा एक ग्रंथ आहे तत्वानुसंधान जो की संस्कृतमध्ये आहे, आणि त्या संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथाचे लेखक कोण, श्री महादेव सरस्वती, माधवानंद म्हणून त्यांचं पहिलं नाव, दुसरं नाव महादेव सरस्वती. अब संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथ के ग्रंथाचे करते महादेव सरस्वती ने ता ग्रंथ की, ता ग्रंथ म्हणजे त्या ग्रंथाची, त्या ग्रंथाची म्हणजे त्या संस्कृत ग्रंथाची, तत्वानुसंधान ग्रंथाची निर्विघ्न समाप्ती व्हावी याकरिता मंगलाचरण केलेलं आहे त्यांच्या त्या ग्रंथात त्यांनी. तर तिथले जे त्यांचे जे दोन श्लोक आहे मंगलाचरणाचे, ते सुद्धा मी इथं देत आहे असं चिद्घनानंद मुनी बोलतात.
ता ग्रंथ की निर्विघ्न समाप्ती वाचते. निर्विघ्न समाप्ती व्हावी याकरिता जो मंगल कार्य आहे, त्यांनी जे मंगल केलेलं आहे, ताकू ह्या लिखे आहे की नाही, ते मंगलाचरण आम्ही या ठिकाणी लिहितो आहोत, देत आहोत. ठीक आहे. तर ते सुद्धा 2 श्लोक आहे, त्या श्लोकांचं सुद्धा आपण उच्चारण करूया. ब्रह्माहं यत् प्रसादेन मयि विश्वं प्रकल्पितं श्रीमत् स्वयं प्रकाशाख्यं प्रणौमि जगतां गुरु. ब्रह्माहं यत्प्रसादेन मयि विश्वं प्रकल्पितं श्रीमत्स्वयं प्रकाशाख्यं प्रणौमि जगतां गुरुं. ब्रह्म अहं यत् प्रसादेन मयि विश्वं प्रकल्पितं श्रीमत् स्वयं प्रकाशाख्यं प्रणौमि जगतां गुरुं. ठीक आहे. आता अन्वय, शेवटचे 2 शब्द. जगतां गुरुं, माग श्रीमत् स्वयं प्रकाशाख्यं प्रणौमि वरच्या ओळीत यत् प्रसादेन अहं ब्रह्म मयि विश्व प्रकल्पितं. सापडलं? मयि विश्वं प्रकल्पितं. अर्थ पहा. तर महादेव सरस्वती म्हणतात की मी नमस्कार करतो कुणाला? त्यांचे गुरु असणारे जे प्रकाश स्वयंप्रकाश नावाचे मुनी. महादेव सरस्वतींचे गुरु आहे कोण? स्वयंप्रकाश मुनी. तर बघा मग कसे आहेत ते, त्यांच्याकरिता एक विशेषण दिलं इथं, जगतां गुरुं. ठीक आहे. जगतां, जगताचे गुरु, अर्थात जगत शब्दाने जे मुमुक्षु लोक आहेत त्यांचे सर्वांचे गुरु म्हणायला हरकत नाही, प्रकाशात्म मुनी. तर जगतां गुरु, जगाचे गुरु असे जे श्रीमत् स्वयंप्रकाश, आख्य, आख्य म्हणजे नाव, श्रीमत् स्वयंप्रकाश असं आहे आख्य म्हणजे नाव ज्यांचं, त्या गुरूंना मी नमस्कार करतो. प्रणवमी, मी नमस्कार करतो. असं कोण बोलत आहे? महादेव सरस्वती. कोण? महादेव सरस्वती, की ज्यांनी संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथ लिहिला आहे, ते आपल्या गुरुला नमस्कार करतात. त्या गुरूंचं नाव काय? स्वयंप्रकाश मुनी. ध्यानात ठेवायचं, स्वयंप्रकाश मुनी, त्यांना नमस्कार करत आहे. का बरं? तर सांगतायत की यत् प्रसादेन, की ज्यांच्या कृपेने अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे असा मला दृढ बोध झाला. असे असणारे ते माझे गुरु. कोण? स्वयंप्रकाश मुनी. त्यांना मी नमस्कार करतो. आणखीन काय बोध झाला हो? सांगतायत की यत् प्रसादेन अहम ब्रह्म, ज्यांच्या कृपेने प्रसादाने मी ब्रह्म आहे असा बोध झाला. आणि आणखीन लक्षात आलं हे समस्त जगत हे माझ्या ठिकाणी कल्पित आहे. मयी, माझ्या ठिकाणी, विश्व म्हणजे जगत, प्रकल्पितम, कल्पित आहे, अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. स्वप्न प्रपंच जसा पाहणाऱ्याच्या ठिकाणी कल्पित रूपाने असतो, त्याप्रमाणे या जगताला पाहणारा जो मी ब्रह्म, त्या माझ्या ठिकाणी हे समस्त विश्व कसं आहे? कल्पित आहे. आणि हे मला ज्यांच्या कृपेने कळालं असे असणारे माझे गुरु प्रकाशात्म मुनी, त्यांना मी नमस्कार करतो. असं महादेव सरस्वतींनी मंगलाचरण केलेलं आहे. या दोन्ही श्लोकांची खूप विस्तारपूर्वक व्याख्या होणार आहे. ठीक आहे. हा झाला पहिला श्लोक. आता दुसरा. देहो नाहं श्रोत्रवागादिकानि, देहो नाहं श्रोत्रवागादिकानि, नाहं बुद्धिर्नाहं
बुद्धिर्नाहमध्यासमूलम् नाहं बुद्धिर्नाहमध्यासमूलम् नाहं सत्यानन्दरूपश्चिदात्मा नाहं सत्यानन्दरूपश्चिदात्मा माया साक्षी कृष्ण एवाहमस्मि माया साक्षी कृष्ण एवाहमस्मि देवो नाहं श्रोत्रादिकानि नाहं बुद्धिर्नाहमध्यासमूलम् नाहं सत्यानन्दरूपश्चिदात्मा माया साक्षी कृष्ण एवाहमस्मि ध्यः पदच्छेद ध्यः न अहम श्रोत्रवागादिकानि न अहम बुद्धि न अहम अध्यासमूलम न अहम सत्यानंद रूप चिदात्मा माया साक्षी कृष्ण एव अहम अस्मि. ठीक आहे. आता अन्वय पहा. अहम देह न अहम देह न. ठीक. पुन्हा अहम श्रोत्रवागादिकानि न अहम श्रोत्रवागादिकानि न. पुन्हा अहम बुद्धि न अहम बुद्धि न. झालं एवढं. पुढं खालच्या वेळी दिलाय, पुढच्या वेळी दिलाय नाम आहे ना, तिथं पण अहम मागया अध्यास मूलम न अहम अध्यास मूलम न. झालं. अध्यास मूलम न. शेवटी आहे अस्मीच्या अगोदर अहम. अहम सत्यानंद रूप चिदात्मा माया साक्षी कृष्ण एव अस्मि. ठीक आहे जी. अर्थ पहा. तर ग्रंथकार सांगत आहे की अहम देह न, मी देह नाही. हा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह वगैरे कोणीच मी नाही. हे माझं स्वरूप नाही. हे अनिर्वचनीय आहे. पंचमहाभूताचे शरीर आहे. अहम देह न. आणखीन अहम श्रोत्रवागादिकानि. श्रोत्रवागादिकानि. श्रोत्र शब्दाने ज्ञानेंद्रिय, वाक शब्दाने कर्मेंद्रिय, आदि शब्दाने आहे की नाही बाकीचे प्राणादिक हे सर्व घ्यायचे. मन बुद्धी किंवा प्राणादिक घ्या, कारण पुढे बुद्धीचा उल्लेख स्वतः आला आहे. तर मन आणि प्राणादिक हे सर्व घ्यायचे. तर सांगताय की मी श्रोत्रादी जे ज्ञानेंद्रिय आहेत तेही माझं स्वरूप नाही आहे. वाक म्हणजे वाणी वगैरे जे कर्मेंद्रिय आहेत तेही माझं स्वरूप नाहीत. ठीक आहे. प्राणादिक माझं स्वरूप नाही. मन म्हणजे मी नाही. अहम न. आणखीन काय हो, तर अहम बुद्धी न. बुद्धी ती देखील मी नाही. बुद्धीच्याही अतीत मी आहे. एवढंच नाही, तर त्या बुद्धीला देखील कारण जी अविद्या किंवा समस्त प्रपंचाला कारणीभूत जी अविद्या, अध्यासाला मूल कारण अविद्या, ती देखील मी नाही. हे सांगताय पुढं. अहम अध्यास मूलम न. अध्यास म्हणजे भ्रम, मूल म्हणजे कारण. तर समस्त आपल्याला जो अध्यास होत आहे या अध्यासाचं मूल, अध्यासाचं कारण कोण? अविद्या. जसं सर्पाचा अध्यास होतो तर सर्प अध्यासाला कारण कोण? रज्जूचं अज्ञान आहे की नाही. मग सर्पाध्यासाचं मूल कोण आहे? रज्जूचं अज्ञान. तसं हा समस्त प्रपंचाचा जो अध्यास घडत आहे, जगताला आपण सत्यरूपाने पाहत आहोत, भ्रम होत आहे, भ्रमच आहे हा. तर हा जो अध्यास होत आहे की देह तादात्म्य वगैरे,
या अध्यासाला मूल कारण कोण? अविद्या अर्थात अज्ञान, आणि तेही माझं स्वरूप नाही हे सांगितलं शेवटच्या याच्यात. अहम अध्यास मूलम न. मग म्हणे मी कोण आहे नेमका? देह मी नाही, आहे की नाही? पुन्हा श्रोत्राधिक मी नाही, बुद्धी मी नाही, अविद्या मी नाही. मी कोण आहे? तर सांगतात की अहम म्हणजे मी सत्यानंद रूप, सत्य स्वरूप, आनंद स्वरूप, जो चिदात्मा. सत्य म्हणजे सत्य स्वरूप आहे, त्रिकालाबाधित. आनंद आहे, आनंद स्वरूप आहे. आणि चित आत्मा म्हणजे म्हणजे ज्ञान, की जो ज्ञान स्वरूप आहे असा असणारा जो आत्मा अर्थात प्रत्येक अभिन्न ब्रह्म, ते माझं स्वरूप आहे. कसा आहे मी ब्रह्म? माया साक्षी. माया जगताचं उपादान कारणभूत जी माया, माया आणि मायेचं कार्य या सर्वांचा मी काय आहे? साक्षी आहे, द्रष्टा आहे. असा कोण मी आहे? तर कृष्ण एव अहम अस्मी. कृष्णच मी आहे, भगवान श्रीकृष्ण. कारण कृष्ण शब्दाचा अर्थ सुद्धा ब्रह्म असाच होतो, स्वतः ग्रंथकार सांगणार आहे. तर म्हणून सच्चिदानंद घन जे ब्रह्म, की ज्याला आपण व्यवहारामध्ये उपासनादी करण्याकरिता जो आपल्यासाठी सगुण साकार झालेला आहे भगवान कृष्ण, तो सगुण परमात्मा आणि ब्रह्म हे सुद्धा दोन नसून एकच तत्व आहे. तर असं असणारं सच्चिदानंद घन ब्रह्मतत्व तेच माझं काय आहे? स्वरूप आहे. कृष्ण एव अस्मी असं सांगितलं. झाला अर्थ जी. आता चला पुढे. अब इन दो श्लोकों विषय प्रथम श्लोक का अर्थ निरूपण करे है. आता या दोन श्लोकामधून जो पहिला श्लोक म्हणजे कोणता? ब्रह्माहम यत् प्रसादेन मयि विश्वं प्रकल्पितम श्रीमत् स्वयं प्रकाशाख्यम प्रणौमि जगतां गुरु. हा पहिला श्लोक आहे, बरोबर? याची व्याख्या स्वतः ग्रंथकार करत आहेत. ठीक आहे ना? अब इन दो श्लोकों विषय प्रथम श्लोक का अर्थ निरूपण करे है. बघा, जिस गुरु के प्रसाद करके मैं ब्रह्मरूप हूं, ज्या गुरूंच्या प्रसादाने मी ब्रह्मरूप आहे असं मला कळालं, बोध झाला, मैं ब्रह्मरूप हूं. तथा यह सर्व विश्व मेरे विषय कल्पित है. हा समस्त प्रपंच, विश्व, जगत माझ्या ठिकाणी काय आहे? कल्पित आहे. ऐसा जो श्रीमद स्वयं प्रकाश सरस्वती नामा हमारा गुरु, की ज्यांच्या कृपेने मला हे कळालं, असे असणारे आमचे गुरु, की ज्यांचं नाव काय आहे? श्रीमद स्वयं प्रकाश सरस्वती. हे कोण बोलत आहे? पण महादेव सरस्वती. कारण महादेव सरस्वतींचे हे श्लोक आहेत आणि त्यांचे गुरु कोण? श्रीमद स्वयं प्रकाश मुनी. तर ऐसा जो श्रीमद स्वयं प्रकाश सरस्वती नावाचे हमारा गुरु है, तथा आणखीन कसे आहेत ते आमचे गुरु? अधिकारी जन रूप सर्व जगत का गुरु है. अधिकारी पुरुष, जगत शब्दाने काय घ्यायचं? अधिकारी पुरुष. तर अधिकारी लोक स्वरूप जे जगत, त्या सर्वांचे काय आहेत? गुरु आहेत. जे जे ब्रह्मविद्येचे अधिकारी आहेत त्यांचे ते गुरु आहेत. तो अधिकारी जन रूप सर्व जगत का गुरु है. तीस सद्गुरु को मैं नमस्कार करू हूं इति. त्या सद्गुरूंना मी काय करतो आहे? नमस्कार करत आहे. हे हा झाला दोन श्लोकापैकी पहिल्या श्लोकाचा अर्थ. पण हा अर्थ झाला तो थोडक्यात झाला, एकदम सरळ सरळ शब्दार्थ झाला. आता याच पहिल्या श्लोकाचा विस्तारपूर्वक अर्थ स्वतः ग्रंथकार करत आहे. दिलाय पुढं. अब इस श्लोक का विस्तार ते अर्थ निरूपण करे है. लागला अर्थ. आता या पहिल्या श्लोकाचा विस्ताराने मी अर्थ निरूपण करत आहे. ठीक आहे. तर काय काय अर्थ, कसा कसा अर्थ, काय काय निघतो त्या पहिल्या श्लोकातून अर्थ, त्याचा विस्तारपूर्वक व्याख्या केली जाणार आहे. नंतर दुसरा श्लोक, त्याची देखील विस्तारपूर्वक व्याख्या ग्रंथकार स्वयं करणार आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये अनेक वेदांताचे सिद्धांत भरलेले आहेत. तर कोणत्या पदाने काय काय सिद्धांत सांगितले गेले आहेत, महादेव सरस्वतींच्या द्वारे त्याचा उल्लेख चिद्घनानंद स्वामी आपल्याला करून सांगत आहे स्पष्ट रूपाने. पण इथून पुढचा विचार आपण उद्या घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।